पंचांची जोडी जी मैदानाच्या दिशेने आणि दोन सलामीवीर मुकुल सोनार आणि श्रेयश गुरव अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. तेजस बी डिव्हिजन मध्ये देखील तो खेळत असताना अगदी तो श्रेयश गुरव आणि त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून तर सर्व काही गोष्टी पाहायलाच मिळाल्या. म्हणून मी अगोदरच उल्लेख केला होता की एक कॅलिबर खेळाडू आहे आणि कॅल्क्युलेशन रिस्क घेण्यामध्ये माहीर. नेहमीच मेंटॅलिटी त्याची जिवंत असते मॅचच्या दिशेने जेव्हा जेव्हा तो खेळत असतो आणि त्या सर्व काही गोष्टी एका चांगल्या खेळाडूची हीच निशाणी आहे. सिच्युएशन नुसार जो खेळ तुम्हाला करावा लागतो आणि डेफिनेटली तो खेळ विशेष करून इथून पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. वळणार होतो आपण या तिसऱ्या हाफ मधील 3 षटकांचा सामना जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. पहिलं षटक जे हाताळण्याकरिता इथून तेजस या गोलंदाजाला आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला मुकुल, नॉन स्ट्राईक एंडला श्रेयश याला आपण पाहत आहे. टी मार्केट डोंगरपाडा हा संघ चांगल्या पद्धतीचा आज परफॉर्मन्स झाला. आर्केट डोंगरपाडा या संघाकडनं देखील पाहायला मिळालाय. प्रसाद ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील स्वागत करूया आपण. श्री गणेश गासकोपरी या संघाकडनं नेहमीच तो खेळताना पाहायला मिळालाय. सुरुवात होईल या मॅचला. तेजस पहिलं षटक मुकुल असेल स्ट्राईक एंडला. कुठेतरी आपण पाहत आहे की पंच बोलतायत यस डेड बॉल यावेळेस घोषित केलाय की रेडी नव्हते मुकुल आणि कुठेतरी ब्लाइंड झाले होते इन मुवमेंटला. चला पुन्हा एकदा हा चेंडू हाताळला जाईल. सिद्धिविनायक नवघर संघ म्हणावं लागेल. नवघर संघाकडनं अगदी नवतून उभारते खेळाडू देखील आहेत. थोडेसे एक्सपिरियन्स असणारे खेळाडू ते देखील आहेत. परंतु जो परफॉर्मन्स राहिला ना तो अतिशय सुरेख पद्धतीने. विनोद बंडा आणि रवी बंडा यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं जाते. हॅट्रिक करिता 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि या दोघांनाही अगदी आपल्याला पाहू शकाल हे कॅश प्राइज आता रवी बंडा यांच्याकडनं लागलं जात आहे. आणि महेश बंडा सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक करीत आहे. 2000 रुपयांचं कॅश प्राइज. एक या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 1 रन्स ऑन अ कार्ड. बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र हे कॅश प्राइज लागलं जातं. टी मार्केट डोंगरपाडा. एक या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. मुकुल सोनार आणि तदनंतर श्रेयश गुरव एक एंड स्ट्राईक एंडला इथून श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. फॉलोइंग स्वीपचा फटका जरूर खेळायचा होता परंतु फॉलो केलं गोलंदाजाने देखील. कुठेतरी लोअर फुटचा चेंडू जरूर होता परंतु पिक करण्यामध्ये अयशस्वी यावेळेस पाहायला मिळाले. आणि फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर कुठे निघून गेले. बरेच मागे निघून जात असताना इथून बीट होत असताना निर्धाव एक या अंकांवर धावफलक. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. फॉलोइंग स्वीपचा फटका जरूर खेळायचा होता परंतु इथून कुठेतरी बॉडी लाईनला हा चेंडू आदळला जातोय. 1 रन्स ऑन अ कार्ड. एक या अंकांवर हे धावफलक. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल आता. चांगलं करेक्शन आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. श्रेयश गुरवच्या बॅटमधनं स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. छोटा तीर हमेशा घाव करे. गंभीर 6. गाडी सुटली. धावा येत आहेत लागोपाठ 3 षटकारांकरिता अगदी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल. हुकचा फटका दर्जेदार आहे आणि धावा देखील होतील बुक. 4 रुपयाने श्रेयश गुरवच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. लेंथला ओळखलं कुठेतरी बॅकअप द लेंथ होते आणि जवळजवळ बॅकफुटला जाऊन चेंडूला आणि स्ट्रोकला कन्वर्ट केलं जाते. फायनल लेग क्षेत्रातनं अगदी चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. या 4 धावा मिळणार आहेत. या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर हे धाव फलक. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेलाय. झेल महत्वाचा होता. झेल ड्रॉप. कुठेतरी मागील मॅचची हायलाइट विसरलेत की काय टीम सिद्धिविनायक नवघर हा संघ.
जवळजवळ मागील मॅच मध्ये जवळजवळ 7 ते 8 झेल सुटले गेले होते. यावेळेस पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. फ्रंट पुढे खेळण्याची मानसिकता, बाउन्सला कव्हर करू शकले नाहीत आणि थोडंसं अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लेडिंग एज लागला आणि यस रक्षकाच्या माध्यमानं मिस्टेक घटित झाली आणि पहिल्या षटकाकडे एक जीवनदान मिळालंय. तेजसला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 12 या अंकांवर धावफलक आहे. 3 षटका आहेत तुमच्याकडे आणि 3 षटकांमध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे आणि सर्व काही लावावं लागेल या मॅच मध्ये. इथून सिद्धिविनायक नवघर या संघाला देखील कोपरी ब संघाची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. संपर्क साधायचा आहे. इनफिल्डच्या वर फोर्स करण्याचा मानस, जिथून क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरण अगदी पुढे येतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला अधोरेखित. आरके डोंगरपाडा संघ 13 रन्स फॉर नन. सुरुवात अतिशय सुरेख आहे आणि ज्यामध्ये श्रेयसच्या बॅटमध्ये एक षटकार चौकार जरूर पाहायला मिळाला. तर मुकुल एकेंडने रनअप बॉल खेळतोय 2 धाब्यांवर. किंवा एक ब्रेक आणि वळणारा दुसऱ्या षटकाच्या दिशेने. धावफलक जे अधोरेखित आहे 13 रन्स ऑन अ कार्ड. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर मंथन या गोलंदाजाला आपण पाहताय. चांगली सुरुवात झाली. मुकुल सोनारकडे ती स्ट्राईक असेल. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ होण्याचा इथून प्रयत्न जरूर असावा. ऑटोमॅटचा उपयोग केला जाईल. ऑन साइड राऊंड ड्राईव्हचा फटका. स्कोअर लेग वरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा मिळणार आहेत या दुहेरीच्या मदतीने आणि या दुहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि या 15 धाबा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीची सुरुवात, पार्टनरशिप बिल्ड केली जाते. हाय लेवल सेट करण्याचा प्रयत्न इथून दोन्ही फलंदाजाच्या माध्यमानं. ऑनसाइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एक सिंगल धाव जरूर ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. पोटेन्शियली आणि क्षमता आहे दोघांकडे आणि म्हणूनच विश्वास दर्शवला जातोय. मुकुल सोनार एकेंडे अगदी आपण पाहू शकाल उभे आहेत. बराचसा दांडगा अनुभव त्यांच्या देखील माध्यमानं. एक प्रोफेशनल क्रिकेट ते देखील त्यांनी हाताळलंय. त्याच मुकुल सोनारला आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला श्रेयस. पोटेन्शियल असणारा अगदी हा फलंदाज जो मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. 16 रन्स फॉर नन. पिक केलं या चेंडूला. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. अप्रतिम स्ट्राईक. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. श्रेयस गुरवच्या बॅटमधनं आणखी एक षटकार. 6. निघून गेला सीमारेषा पार. 6 धावा येत आहेत. 6च्या साहाय्याने धावगती 22 या अंकांवर. पाड लाईन ऑलवेज अ पाड लाईन. पनिशमेंट स्वरूपाने खारिज केलं जाईल. काय बॉटम अप्रतिम फ्लॅटेड अँड दॅट्स अ फ्युरियस लॉंग लेग. सीमारेषा पार. षटकार 6. पंचांनी पुन्हा एकदा डिसिजन रिव्हर्स घेतलाय की एका टप्प्याअखेर चेंडू सीमारेषा पार गेलाय. या 4 धावा येणार आहेत. या चौकऱ्याच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 26-26 या अंकांवर. 4 धावा येत आहेत आणि या चौकऱ्याच्या मदतीने धावगती 26-26 या अंकांवर. कॅश प्राइज ऑन आहे. रवी बंडा, महेश बंडा यांच्याकडनं अगदी आपण पाहत आहे. प्लेवर विथ द बॉडी. शरीरापासून दूर फेकण्याची मानसिकता यावेळेस पाहायला मिळते. वाईटचा इशारा आलाय.
एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल आणि धावगलक जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. हे स्कोर कार्ड जे पाहायला मिळतंय, हे षटक देखील मंथनचं थोडंसं महागडं ठरलं गेले. 14 धावेंचं आतापर्यंत पीक केलंय. पुन्हा एकदा या चेंडूला ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धाडलं जाईल. अप्रतिम पद्धतीचा स्ट्राईक श्रेयस गुरवच्या बॅटमधनं. मोठा प्रहार, षटकार 6. अप्रतिम पद्धतीने पहा ऑन साईडला फेकून दिलं गेलं या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि तदनंतर या षटकाराचं सेलिब्रेशन पहा. अप्रतिम पद्धतीने आता हेच पाहायचं शिल्लक राहिलं होतं. प्रेक्षक राजा आमचा आपण म्हणू शकाल की ठेका धरलाय, परिपूर्ण ठेका धरलाय आणि एन्जॉय करतात त्या मुवमेंटला. शरीरापासून दूर खेळलाय. इलफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा मानस. थ्रू दी पॉइंट. एका टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पार. दे धनाधन फलंदाजी श्रेयस गुरवच्या बॅटमधनं. दर्जेदार स्ट्रोक. आणखी एक चौकार. पहा प्रत्येक चेंडूकडे एक उत्तर आणि प्रत्युत्तर आहे. हीच या खेळाडूची ताकद आहे. 37 या अंकांवर धावफलक. मंथनचं हे षटक राहिलं 24 धावेंचं. सामना अगदी परिपूर्ण आपण म्हणू शकाल की थोडासा पुढे निघून गेला आर के डोंगरपाडा या संघाकरिता. आता हे शेवटचं अंतिम षटक जे चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. तुमची एक मिस्टेक मैदानावर काय करू शकते हे पाहायला मिळालं पुन्हा एकदा. कारण की या अगोदर श्रेयसला जीवनदान मिळालं होतं. कुठेतरी ते जीवनदान आता या मॅच मध्ये परिपूर्ण महागडं ठरत असताना तन्मयाला आपण पाहताय. हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता 37 फॉर नन हे धाव फलक. फुलरलिनची डिलिव्हरी आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल घेतली जाईल. मुकुलला देखील ठाऊक आहे की एक एंडने धावगती प्रॉपरली वेगाने वाढते, म्हणूनच श्रेयसला स्ट्राईकवर आणलं जात आहे. 8 चेंडूंमध्ये 31 धावा या आतापर्यंत श्रेयसच्या बॅटमधनं अप्रतिम आणि बहारदार निघाल्यात. 38 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. तन्मय पुन्हा एकदा या शेवटच्या अंतिम षटकाकडे पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. 38 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा श्रेयसकडे ती स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर तन्मय. स्विचचा फटका. हे तंत्र देखील आहे या खेळाडूकडे, परंतु यावेळेस ते कॅल्क्युलेशन बसू शकलं नाही. चल बिचल आहेत आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फुटवर्क यूज करता, काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता माइंडमध्ये ठेवताना, तेव्हा धावा बनू लागतात. हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. पिक केलंय पुन्हा एकदा या चेंडूला, परंतु जास्तीत जास्त अधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतात त्या दिशेने. आणखी एक झेल ड्रॉप. आज झेल आणि नवघरकरांचं कनेक्शन बसत नाहीये. मिस्टेक वर मिस्टेक ज्या घटित होत आहेत आणि मिस्टेकचा परिणाम तो आता सहन करावा लागतोय. झेल सुटला, जीवनदान मिळालं आणि 3 धावा या देखील पळून काढल्या जातात. त्या तिहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 41. 41 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. पहा गोलंदाजांनी त्यांचं काम चोखपणे केलंय, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं कुठेतरी गफलती होत आहेत. सरबाटचा उपयोग जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगर मध्ये. मंथन येथील चेंडूला उचलून फेकी केली जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी हाताळली तन्मयने. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या 4 चेंडूंगडी. खालीला चेंडू थोडासा फ्रंट फुटवरून खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न त्या दिशेने आपण पाहत आहे. फक्त आणि फक्त इथून एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. बाईचा इशारा आला पंचांकडे. या चेंडूवर जर षटकार आला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज विनोद बंडा यांसकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुकुलकडे ती स्ट्राईक आहे. 43 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. कोलवरलेन गुड डिलिव्हरी. कुठेतरी आपण पाहू शकाल या षटकाकडे तन्मयने थोडंसं प्रत्युत्तर जरूर दिले आपल्या संघाला. 5 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त. कुठेतरी दुसरं षटक 24 धाब्यांचं होतं, त्याला पाठपुरावा जरूर केलाय. आणि 43 या अंकांवर धावफलक. टीम मार्केट डोंगरपाडा हा संघ अर्थातच विजयी होण्याकरिता 44 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करावं लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु जी फलंदाजी राहिली श्रेयसकडनं ती अतिशय सुरेख. 11 चेंडू गडे 34 धावा ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळाल्या.
नेहमीच आपण म्हणतो ना क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कसे दिसता तुम्ही कसे आहात यापेक्षा खेळाच्या मैदानात तुम्ही काय करू शकता हे तितकंच गरजेचं आहे. स्मॉल पकड ऑफ डायनामाइट श्रेयसचा खेळ 11 चेंडूगडी 34 धावा आणि 3 चौकार 3 षटकार आणि स्ट्राईक रेट पहा 309.09. अप्रतिम बॅटिंग अनालायसिस जर म्हणायची झाली जर वॅगन व्हील अप्रतिम होता कारण की समोरचा फटका जो सुरळीत पद्धतीने खेळला त्यानंतर बिटवीन द स्कोर ऑफ द विकेट तो देखील फटका अतिशय छान पद्धतीने सजवला. एक इम्पॅक्टफुल अगदी जो फटका खेळला लॉंग लेगच्या दिशेने तो देखील तितकाच ताकदीचा होता. ही पार्टनरशिप पहा जी विशेष करून 43 धावा रनआउटच्या स्वरूपाने जरूर मुकुल बाद झाले 7 धावा त्याच्या बॅटमधून आणि श्रेयश 11 चेंडूगडी 34 धावा 43 झालेल्या आहेत. 44चा पाठलाग जो इथून करायचा आहे कुठेतरी गोलंदाजी अनालायसिस जी थोडीशी विस्कटली गेली होती जरूर तेजसने पहिलं षटक 13 धावेंचं हाताळलं मंथनचं एक षटक 24 धावेंचं राहिलं तन्मयचं षटक हे कारगरच होतं कारण की 5 धावा दिल्या फक्त आणि फक्त एक्स्ट्राच्या स्वरूपाने 2 धावा ज्यामध्ये वाईटच्या रूपाने 1 आणि बाईच्या रूपाने 1 धाव. आता एक गोष्ट मी पुन्हा एकदा ऍड करेन की कॅचेस विन द मॅचेस कुठेतरी झेल सुटले गेले झेल सुटल्यानंतर श्रेयस हावी झाले आणि परिणाम तो सहन करावा लागला. आता 18 चेंडू 44 धावसंख्येचा पाठलाग हा करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ते देखील पाहणं योग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार तो आपण सेकंड इनिंगच्या दिशेने. सेकंडला बॅटर पहिलीच लेन शरीरापासून दूर फेकण्याची मानसिकता पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवर मिळेल आणि या धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने. नॉन स्ट्राईकला कुंदन या फलंदाजाला आपण पाहत आहे. मोठा प्रहार जरूर करायचा इनसाइड आउटचा हा फटका थोडासा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने येत आहेत एकमेकांकडे पाहतच राहिले आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. प्रयत्न तर जरूर आहे इथून धावसंख्येच्या दिशेने अग्रगण्य होण्याकरिता. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना कधी कुठल्या संघाला आणि कधी कुठल्या खेळाडूला अगदी कमी लेखून चालायचं नसतं कारण की कधी वेळ बदलेल हे आपण सांगू शकणार नाही. आज जवळजवळ जरी सुद्धा सलामीचे फलंदाज निष्फळ ठरले तरी देखील मिडल ऑर्डर फलंदाजांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. तदनंतर फिनिशर म्हणून देखील आणि टेल एंडर्सने देखील चांगल्या पद्धतीने अगदी ती कामगिरी बजावले. 3 या अंकांवर धावफलक जादुरीत आहे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे परंतु वेट परिपूर्ण ट्रान्सफर होऊ शकलं नाही. टॉपेज आहे मुकुल सोनार या झेलखाली चुकी होणार नाही. पहिला धक्का बसेल मंथनच्या रूपाने फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला टीम सिद्धिविनायक नवघर या संघाला गॉन.
मिळतंय. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल. तेजस या फलंदाजाला आपण पाहताय. 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. पाठलाग होतोय जवळ 44 धावसंख्येचा, म्हणजे आसपास रिक्वायर रन रेट 15च्या गतीने धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि 3 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगती जी जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण जरूर घेतलं चेंडूने, परंतु जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने यावेळेस पाहायला मिळतोय. पकअप दिले आहे. डाऊन दिले. लॉंग लेगच्या दिशेने लांबवरचा पाठलाग आहे. एन मोक्याच्या वेळी चेंडूचा अगदी जी गती आहे ती थोडीशी कमी झाली आणि तोपर्यंत 2 धावा या स्कोर कार्डवर जरूर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 या अंकांवर हे धाव फलक. ज्या पद्धतीची इनिंग श्रेयसने हाताळले ना, त्याच पद्धतीने कुठल्या तरी एका फलंदाजाला आता ती इनिंग आकारावी लागेल. या सेकंड इनिंग मध्ये देखील टीम सिद्धिविनायक नवघर या संघाकडनं मोठा प्रहार. आता चांगलं करेक्शन आहे. याच गोष्टीची उल्लेखना मी केली. तेजसच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार. परिपक्वतेचा हा षटकार. 6 एक कनेक्शन जुळलं पहा. बरोबर चेंडू जो आपण म्हणू शकाल की आउटसाइड ऑफ होता, परंतु पीक जबरदस्त पद्धतीने केलं. वायडिश लॉंग ऑनला निघून गेला चेंडू 6 धाब्यांकरिता. या 6च्या मदतीने, या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर हे धाव फलक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. ऑन साईडला जरूर परावर्तित करायचं होतं. इथून षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि सिद्धिविनायक नवघर संघाची धावसंख्या 12 या अंकांवर 1 गडी बाद. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 32 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. याचे नादान माझ्या खूप 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 32 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल्स रिमेनिंग. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. 16चा आस्किंग रिक्वायर रन रेट जो इशून विशेष करून पाहायला मिळतोय. तेजसच्या पाठमध्ये एक चांगला प्रहार आला आणि ज्याने होप्स आहेत ना, त्या परिपूर्ण जिवंत झाल्यात. 32 ची गरज आहे. पाठची एज लागली जाईल. तडमानमध्ये अगदी आपण पाहताय संपूर्ण समर्पण जरूर आहे. पार तंबेरे याला आपण पाहताय त्या दिशेने संपूर्ण समर्पण. बॅटची एज लागली होती. वेगाने अगदी आपण पाहताय चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तदनंतर झेल घेण्याकरिता पोहोच झाले. ओहो, थोडासा हेडलाईनला अनुवटीच्या आसपास हा चेंडू स्पर्श झाला. थोडीशी काळजी घ्या खेळाडूंनो. एक सिंगल धाव घेण्याचा मानस होता, परंतु इथून निर्धाव चेंडूची सांगता होईल. श्रेयस परिपक्वतेने अगदी हा खेळाडू जो विशेष करून पाहायला मिळतो विथ द बॉल, विथ द बॅटने अप्रतिम. चांगला चेंडू सरळ निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. कटचा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे फलंदाजाला, परंतु कुठेतरी जास्तीत जास्त आपण पाहू शकाल जागा पडून खेळण्याचा प्रयत्न आणि जिथून फोर्स होत नाही ही जागा बरोबर नाही कट करिता. कुठेतरी तुम्हाला स्ट्रोक सिलेक्शन जी चांगल्या पद्धतीने करावे लागणार आहे या मॅच मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतोय. खाली राहिला हा चेंडू, परंतु प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडीशी लेंथ बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 या अंकांवर. सलग 2 चेंडू डॉट, तदनंतर वाईट. कुंदन हलकासा स्ट्रगल मध्ये आहे या मॅच मध्ये. त्याला देखील ते उत्तर द्यावं लागणार आहे लवकरात लवकर. अप खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मोक्याच्या वेळी चेंडूने वळण घेतलं होतं, परंतु चांगलं वर्क राहिलं. लॉंगनच्या दिशेने अगदी आपण पाहताय. दानेश या खेळाडूला अगदी आपण पाहिलं आणि चांगल्या अॅक्युरेसीने चेंडूला फील्ड केलं जाते. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या मदतीने. या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स होणं कार्ड. उत्तर या मॅच मध्ये तेव्हाच मिळेल जेव्हा मोठे स्ट्रोक येतील आणि या मोठ्या स्ट्रोकने जर तुम्हाला इथून
खेळायचं असेल तर चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक सिलेक्शन जे करावेच लागतात. थोडासा विचार विनिमय जरूर होते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमानं. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक असेल. या 3 चेंडूकडे आता ते उत्तर मिळेल का ते देखील पाहणं योग्य आहे. खेचून मारायचं होतं, सरळ चेंडू निघून गेला. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आणि डॉट बॉल. या षटकाकडे एक श्रेयसने परिपूर्ण परिपक्वतेने गोलंदाजी केली. लेन पहा किती अॅक्युरेसीने हाताळली जाते. जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही, ज्याला आपण म्हणतो ना हार्ड लेन, त्या हार्ड लेनवर हा चेंडू आदळला गेला आणि जिथून सरळ चेंडू यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय 15 या अंकांवर. धावफलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील तो असेल शिल्लक. ऑन साईडला आता चांगलं पिक केलं या चेंडूला. लॉंग लेगच्या दिशेने लॉंग हिट. हाताला चेंडू स्पर्श जरूर झाला परंतु बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील दर्जेदार या 6 धावा. षटकार. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि तदनंतर पहा कुठेतरी अंगावर जाण्याचा प्रयत्न, थोडासा अंग लटाला. या 6 धावा जरूर मिळत आहेत आणि 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 21-21 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो असेल शिल्लक. हा जो षटकार आला ना त्याने मॅच पुन्हा एकदा जिवंत झाले. सिच्युएशन आणि इक्वेशन आता येणाऱ्या चेंडूचा खेळ असेल तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू गणिक आता विजयी होण्याकरिता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. परिपूर्ण या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो बॅलन्सिंगपणा जरूर पाहायला मिळतोय. 7 बॉल्स रिमेनिंग 23 रिक्वायर्ड टू विन. कुंदनकडे ती पुन्हा एकदा स्ट्राईक. मोठा प्रार समोरच्या दिशेने पोहोचेल. स्ट्रोक 6 रन. अफलातून टायमिंग आहे. मॅच पुन्हा एकदा झाले जिवंत. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच आपण म्हणतो की होप्स हारायच्या नसतात आणि होप्स परिपूर्ण जिवंत आहेत या मॅच मध्ये. लागोपाठ 2 षटकाराने जान फुंकलंय. असं वाटलं सामना एकतर्फी होईल परंतु कुंदनने म्हटलंय रुको जरा सबर करो. षटकार 6. षटकारानंतर धावगती 27. 17ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी आणि येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 6. चेंडू हवाय त्याची पूर्तता करायची मैदानाच्या दिशेने. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि अजूनही विजयी होण्याकरिता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच पुन्हा एकदा जिवंत झाले आणि परिपूर्ण या 2 षटकाराने ती जान फुकले या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. योग्यता आहे या दोन्ही फलंदाजांकडे ती योग्यता आहे. म्हणून म्हटलं की आयुष्यात कधी कुठल्या खेळाडूला कमी लेखून चालायचं नसतं आणि ते सातत्याने आपण म्हटलंय. कारण की दिवस 24 तासानंतर बदलतो, वेळ मात्र ते एका सेकंदात बदलते आणि परिस्थिती किती वाईट असली ना त्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, ते धैर्य तुमच्याकडे असणं फार महत्वाचं भूमिका आहे. असं म्हणतो ना पाने केले बहुत कुछ खोने केले कुछ काफी. या मॅच मध्ये तीच गोष्ट आता कुठेतरी आजमावी लागणार आहे दोन्ही फलंदाजाला. तेजस आणि कुंदन दोघेही अगदी आपण पाहू शकाल उभारते सितारे. जोश आणि होश या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. कुंदनने काय शॉट सिलेक्शन केलं. एक अगदी बॅकवर्ड लॉंग लेग मध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये. या रात्रीच्या अगदी जवळजवळ आपण म्हणू शकाल की जवळजवळ पहाटेच्या आता 4 वाजायला आलेले आहेत आणि जिथून जो स्ट्रोक फोर्सेस खेळला अप्रतिम पद्धतीने स्ट्रोकचा रेट अगदी पाहायला मिळाला आणि कुठेतरी टीम मिटिंग घेण्याकरिता भाग पाडला आर.के. डोंगरपाडा या संघाला. चला घाई करा, वेळ जास्त घेतला जातोय. तेजस असेल स्ट्राईक एंडला बॅटर. 17ची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी येणे. उर्वरित चेंडूंचा खेळ इथून तुमच्याकडे असेल शिल्लक 6. हे षटक हाताळण्याकरिता अभि या गोलंदाजाला आपण पाहताय. स्ट्राईक एंडला तेजस, गोलंदाजी मार्कवर अभि. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस वर झालाय. फुल टॉस वसूल. व्हॉट अ शॉट. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास. षटकार 6. काय प्रार आहे. अप्रतिम कनेक्शन आणि धाब्यांचं कलेक्शन 6च्या रूपाने. या 6 धाबा येत आहेत आणि या 6च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 33 या अंकावर. म्हणून म्हटलं पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 2.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 या अंकावर धावगती आहे. 11ची गरज आहे. पॅकअप दिलेंत आहे. अपिश खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप.
सिंगल धाव अधोरेखित झालंय काय, डबल करिता वळतील का, झेल घेतला गेला नाही आणि त्या दिशेने दुसरी धाव घेण्याची मानसिकता कुंदनला बाद व्हावं लागेल. स्ट्राईक हवी होती तेजसला आणि इथून सॅक्रिफाईस विकेट आहे. दोन्ही फलंदाजाने चांगली कामगिरी केली परंतु तेजस स्वतःवर जिम्मेदारी घेतोय. विकेट मिळेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. नटून थटूनशी फॅशन करूनशी संघर्ष जरूर आहे या मॅच मध्ये. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, आमचा संघ अजून जिंकला नाही आणि संघर्षातून आता कुठला संघ वाट शोधेल हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तेजसकडे ती स्ट्राईक असेल. आता इथून उर्वरित चेंडूंचा खेळ आहे. तुमच्याकडे 4-10 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच परिपूर्ण जिवंत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. अभि ओव्हर पिच चेंडू आहे, त्याला थारा नाही आहे. काय करेक्शन आहे, व्हाट अ शॉट, अप्रतिम, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6. वेळ जोपर्यंत तुमच्याकडे आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातात निघून गेली ना, पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे राहत नाही. पार्थने या अगोदर चांगलं षटक हाताळलं होतं परंतु पार्थवर जिम्मेदारी न देता कुठेतरी अभिवरती जिम्मेदारी दिली. संघाचा अगदी कॉन्फिडन्स होता अभिवर परंतु कॉन्फिडन्स तेजसचा देखील हाय आहे ना आणि या मॅच मध्ये हाय क्वालिटी फटकेबाजी केली जाते. व्हॉट अ बॅटिंग. अगदी तेजसकडे पाहिल्यानंतर कोणी म्हणणार नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात तो षटकार मारेल. साधी राणीमान आहे. ह्याच गोष्टी क्रिकेटच्या पटलावर तितक्याच महत्वाच्या आहे. डिस्ट्रॉय म्हणून समोर आलाय. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक. 4 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सातत्याने आपण म्हणतो ना की वाईट परिस्थितीतून गेल्याशिवाय सुखाच्या दिवसाची किंमत कळत नसते आणि तेच ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. आतापर्यंत स्थिती थोडीशी वाईट होती परंतु स्थिती पुन्हा एकदा झाले बॅलन्सिंग. हाच क्रिकेटचा खेळ आहे. कधी मात्र या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलेल हे आपण सांगू शकत नाही. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. कान मंत्र दिले जात आहेत. अवतीभवती अगदी आपण पाहताय थोडंसं प्रेशर जरूर आहे. एक एंडे थोडीशी निराशा जरूर आहे परंतु कमबॅक आणि प्रत्युत्तर हे गोलंदाजाला देखील द्यावं लागेल. अभि आहे मैदानाच्या दिशेने, जरूर षटकार आलेत परंतु इथून प्रत्युत्तर देणं गरजेची गोष्ट आहे. गोलंदाजी मार्ग करतो पुन्हा एकदा सुसज्जित होईल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4ची गरज. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे. ऑन साइडला ऑन द अप खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मुकुल सोनार त्या दिशेने वेगाने येतील. चेंडूला फील्ड केलं जाईल. हातातनं चेंडू निसटला. 2 धावा मिळतात निश्चित स्वरूपाने. 2च धावेवर समाधानी राहावं लागेल. या अगोदर काय घडलं होतं, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक झेल ड्रॉप झाला होता. तिथून स्ट्राईक देखील रोटेट झाली होती. सॅक्रिफाईस विकेट कुंदनला बाद व्हावं लागलं होतं आणि तदनंतर आलेला षटकार. मॅच मध्ये झालेला जिवंतपणा. ट्विस्ट अँड टर्न पहा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पण आपण सातत्याने म्हणतो ना, जिंदगी उसी के साथ खेलती है. जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाएगा, कोई खिलाडी संघर्ष करके निखर जाएगा. या अगदी मॅच मध्ये त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. संघर्षातून वाट शोधले तेजसने. 7 चेंडू गडी 23 धावा आतापर्यंत अफलातून. पहिल्या इनिंग मध्ये पिक्चर हिट होता. दुसऱ्या इनिंग मध्ये पिक्चर सुपर हिट झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज अभि गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने जरूर खेळायचा आहे. फटका हवेमध्ये जास्तीत जास्त. त्या दिशेने अभि येलो. हो, झेल निसटला. मॅच देखील निसटली. विजयी झाला या मॅच मध्ये टीम सिद्धिविनायक नवघर संघ. काय बॅटिंग राहिली. तेजसची बॅटिंग आवडली असेल तर जोराच्या टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम. रात्रीच्या अंधारामध्ये मी तर म्हणेन हा जणू काही कोहिनूर हिरा. अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. 8 चेंडू गडी 25. हॉटलाईन वर आहे तिथून तेजस. 312.50चा स्ट्राईक रेट आणि अमित खुश आहेत. ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्याकरिता पाठीराखे मैदानाच्या दिशेने शाबासकीची थाप. म्हणून तुम्ही काहीतरी करून दाखवा. नेहमीच तुमच्या नावाचा ओळख जो विशेष करून पाहायला मिळणार ना. कद बडा
ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वह खिलाड़ी है सबसे बड़ा. अप्रतिम बॅटिंग बाय तेजस. कॉंग्रॅच्युलेशन टीम. सिद्धिविनायक नवघर संघ.